नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, जय हिंद। या व्हिडिओमध्ये आपण सायन्स अँड टेक्नॉलॉजी पार्ट फर्स्ट मधील जो आपला पहिला चॅप्टर आहे ग्रॅव्हिटेशनल फोर्स या पूर्ण धड्याचा स्वाध्याय आपण बघणार आहोत। स्वाध्यायाचे पूर्ण आन्सर आपल्याला या छोट्या व्हिडिओमधून भेटून जातील। एक्सरसाइज मधील पहिला क्वेश्चन आहे की स्टडी द एंटायर फॉलोइंग टेबल, म्हणजे टेबलचा अभ्यास करून आपल्याला तो पूर्ण टेबल चे आन्सर्सचे जोड्या आपल्याला द्यायचे आहेत। सर्वात अगोदर क्वेश्चनकडे जर तुम्ही बघितलं तर क्वेश्चन मध्ये आपल्याला मास, वेट, ॲक्सेलरेशन आणि ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट याच्या जोड्या आपल्याला द्यायच्या आहेत। जोड्यामध्ये सर्वात अगोदर मासचं युनिट आपल्याला व्यवस्थित लिहायचं, तर याचा आन्सरच मी डायरेक्ट लिहून ठेवलं आहे। मासचं युनिट आहे किलोग्रॅम आणि त्याची डेफिनेशनमध्ये त्याला शॉर्टकट डेफिनेशन आहे मेजर ऑफ इनर्शिया। वेटचं युनिट आहे न्यूटन आणि त्याला डिपेंड ऑन हाईटवर असते। वेट कसं असते? हाईटवर डिपेंड असते। आणि ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी आहे, त्याचं युनिट आहे मीटर पर सेकंड स्क्वेअर आणि ते कसं असते? 0 ॲट द सेंटर ऑफ द अर्थ असते। ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट आहे, त्याचं युनिट आहे न्यूटन मीटर स्क्वेअर पर किलोग्रॅम स्क्वेअर आणि ते असते सेम इन द एंटायर युनिवर्स, म्हणजे अर्थवर जेवढा आहे तेवढंच मूनवर राहील आणि तीच व्हॅल्यू मार्सवर सुद्धा राहील आणि ती पूर्ण एंटायर युनिवर्समध्ये आपल्या ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट हा कॉन्स्टंट राहणार ठरला। ठीक आहे, हे झालं पहिल्या प्रश्नाचं उत्तर। दुसरा प्रश्न सुद्धा आपल्यापुढे आहे, आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन, आणि त्यातल्या पहिल्या क्वेश्चन आपल्याला मास आणि वेट मधील डिफरन्स लिहायला सांगतो। मास आणि वेट मध्ये डिफरन्स लिहायचा असेल तर कमीत कमी तुम्हाला 4 छोटे छोटे डिफरन्स लिहावे लागतील। पहिला डिफरन्स आहे मास इज अ मॅटर कंटेन इन अ बॉडी, आणि त्याच्याच बरोबरला वेट इज द ग्रॅव्हिटेशनल फोर्स ॲक्टिंग ऑन अ बॉडी। मास डज नॉट चेंज विथ द स्पेस इफ जी चेंज, आता वेट कसा आहे? जी वर डिपेंड आहे। इफ जी चेंज, जी कोण? ग्रॅव्हिटेशनल ॲक्सेलरेशन चेंज देन द वेट ऑल्सो चेंज, हा दुसरा फरक आपल्याला लिहिता येतो। आणि एसआय युनिट काय आहे? मासचं किलोग्रॅम आहे आणि वेटचं एसआय युनिट हे न्यूटन आहे। आणि मास ही स्केलर क्वांटिटी आहे आणि वेट ही व्हेक्टर क्वांटिटी आहे। आणि त्याच्यामधला एक छोटंसं अजून एक सांगितलं आहे की काय म्हणतो प्रश्न पुढं की विल द मास ऑफ वेट ऑन ऑब्जेक्ट ऑन द अर्थ विल द बी सेम ॲज देअर व्हॅल्यू ऑन मार्स, आणि मार्स आणि अर्थवर, पृथ्वी आणि मंगळ ग्रहावर यम आणि मासची आणि वेटची व्हॅल्यू काय फरक होईल ते सांगायचं। द व्हॅल्यू ऑफ मास रिमेन्स सेम ऑन द अर्थ अँड मार्स, अर्थ आणि मार्सवर मासची व्हॅल्यू सेम राहणार आहे, बट वेट चेंज बिकॉज द व्हॅल्यू ऑफ जी चेंज, जी चेंज झाल्यामुळं वेट चेंज होणार ठरलं। हेन्स मास ऑलवेज कॉन्स्टंट बट वेट चेंज प्लेस टू प्लेस, असं छोटंसं उत्तर आपल्याला देता येते। पुढचा क्वेश्चन आहे, पुढच्या क्वेश्चनमध्ये काय सांगितलं आहे? राईट द व्हॉट आर द फ्री फॉल, ॲक्सेलरेशन, ग्रॅव्हिटी, इस्केप व्हेलॉसिटी आणि सेंट्रिपिटल फोर्स, म्हणजे जवळपास या चारहींची डेफिनेशन आपल्याला या पुढल्या प्रश्नामध्ये देता येते। पहिली काय आहे? फ्री फॉलची डेफिनेशन काय म्हणते? व्हेन ऑब्जेक्ट मूव्स अंडर द इन्फ्लुएन्स ऑफ द फोर्स ऑफ ग्रॅव्हिटी अलोन इट इज कॉल्ड फ्री फॉल। ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी काय म्हणते? द ग्रॅव्हिटेशनल फोर्स ड्यू टू द अर्थ ऑन अ बॉडी result in its acceleration, this is called the acceleration due to gravity. इसके velocity काय म्हणते? when a body object throw vertically upward from surface of the पुढे लिहिलंय मी, काय लिहिलंय? surface of the earth, the minimum initial velocity of the body escape the earth gravity, that velocity is called escape velocity. म्हणजे अर्थच्या ग्रॅव्हिटीला इस्केप करण्यासाठी बॉडीला जी वेलॉसिटी द्यावी लागणारी आहे त्या वेलॉसिटी आपल्याला इस्केप वेलॉसिटी म्हणून म्हणता येते। नंतर आहे सेंट्रिपिटल फोर्सची डेफिनेशन, अ फोर्स ॲक्ट ऑन अ बॉडी किंवा एनी ऑब्जेक्ट मूव्हिंग अलॉंग द सर्कल अँड डायरेक्टेड टुवर्ड द सेंटर ऑफ द सर्कल, दिस इज कॉल्ड द सेंट्रिपिटल फोर्स आहे। आणि हे आपल्या बी या क्वेश्चनचं पूर्ण आन्सर झालं। सी हा क्वेश्चन काय म्हणतो? सी हा क्वेश्चनमध्ये राईट द 3 लॉज ऑफ केपलर, म्हणजे केपलरचे 3 लॉ आपल्याला लिहायचे आहेत। सिंपल आहेत, तुम्ही खनखन पाठ सुद्धा केले असतील। सी मध्ये द ऑर्बिट ऑफ अन प्लॅनेट इज अन इलिप्स विथ द सन ॲट द वन ऑफ द फोसाय, हा पहिला लॉ झाला। द लाईन जॉइनिंग द प्लॅनेट अँड द सन स्वीप्स इक्वल एरिया इन इक्वल इंटरवल ऑफ टाइम, हा दुसरा लॉ झाला। थर्ड लॉ काय म्हणतो? द स्क्वेअर ऑफ इट्स पिरियड ऑफ रिव्हॉल्यूशन अराउंड द सन is directly proportional to the cube of the mean distance of a planet from the sun. म्हणजे सी या क्वेश्चनमध्ये तुम्हाला केपलरचे 3 लॉ व्यवस्थित लिहायचे आहेत। नेक्स्ट पेजवर जर तुम्ही आलात
तर तुम्हाला डी हा क्वेश्चन दिसतो आणि डी या क्वेश्चनचा आन्सर आपल्याला तुम्हाला इथं दिसणार आहे। डी या क्वेश्चनचा आन्सर थोडंसं मॅथमॅटिकल आहे, याची स्क्रीनशॉट घ्या, व्यवस्थित त्याचा अभ्यास करा। डी या क्वेश्चनमध्ये काय काय दिलंय हे मी या व्हिडिओमधून सांगणार नाही, कारण व्हिडिओ होईल तेवढा मला लहान बनवायचे। या प्रश्नाचं उत्तर मी स्वतः मनानं लिहून होईल तेवढं सोप्या लँग्वेजमध्ये तुम्हाला कसं आन्सर देता येईल याचा प्रयत्न केला। डी या क्वेश्चनचा आन्सर सोपा आहे। व्हीच्या व्हॅल्यूवरून यूचं इक्वेशन काढायचं आहे, एसच्या व्हॅल्यूवरून यूचं इक्वेशन काढायचं आहे आणि त्या व्हॅल्यू दिलेल्या दोन कंडिशनमध्ये सबस्टिट्यूट करायचे। पहिली कंडिशन काय, व्हेन अ स्टोन इज मूव्हिंग अपवर्ड डायरेक्शन डिस्प्लेसमेंट अपवर्ड डायरेक्शन, जेव्हा एखादा ऑब्जेक्ट अपवर्ड डायरेक्शनला जाईल तेव्हा डिस्प्लेसमेंटची व्हॅल्यू एच, टाइम पहिला t1 मानूया, ॲक्सेलरेशन हे निगेटिव्ह असते कारण आपला ऑब्जेक्ट जो आहे तो अपवर्ड डायरेक्शनला चला, वरच्या डायरेक्शनला चला। इनिशियल व्हेलॉसिटी u राहील आणि ऑब्जेक्टची फायनल व्हेलॉसिटी एका निश्चित हाईटला जाऊन फायनल व्हेलॉसिटी ही 0 होणार आहे। या सगळ्या व्हॅल्यू इक्वेशन 2 मध्ये सबस्टिट्यूट केल्या की मला हाईटची व्हॅल्यू भेटणार आहे। सेम कंडिशन दुसरी, व्हेन स्टोन मूव्स डाऊनवर्ड, वर गेलेला स्टोन जेव्हा खाली येईल तेव्हा डिस्प्लेसमेंट एच होईल, टाइम t2 होईल, इनिशियल व्हेलॉसिटी 0 होईल, ॲक्सेलरेशन हे पॉझिटिव्ह राहील, प्लस g राहील। देन फ्रॉम द इक्वेशन 2 या सगळ्या व्हॅल्यू जर मी 2 मध्ये सबस्टिट्यूट केल्या तर मला h ची व्हॅल्यू ही 1/2 g2 टाइम्स ऑफ 2 स्क्वेअर gt2 स्क्वेअर भेटणार आहे। आणि दोघांचं जेव्हा कंपॅरिझन करल मी तेव्हा पहिला टाइम आणि दुसरा टाइम हा सेम झालेला असेल, म्हणजे एखाद्या ऑब्जेक्टला वर जाण्यासाठी किती वेळ लागला आहे तेवढाच वेळ त्याच ऑब्जेक्टला जमिनीवर परत येण्यासाठी लागतो, असं या क्वेश्चनचं आन्सर आपल्याला देता येते। हा झाला क्वेश्चन डी। ई क्वेश्चन काय म्हणतो, ई क्वेश्चनचा आन्सर एकदम सोपा आहे। ई क्वेश्चनमध्ये काय, इफ द व्हॅल्यू ऑफ जी सडनली बिकम ट्वाइस, जर ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी जी ची व्हॅल्यू जर ट्वाइस झाली तर आपल्याला काय आन्सर देता येईल, इफ द व्हॅल्यू ऑफ जी बिकम ट्वाइस its value the weight of the object and force will also double, जर g ची व्हॅल्यू डबल झाली तर आपल्या वेटची व्हॅल्यू डबल होणार आहे आणि फोर्सची व्हॅल्यू सुद्धा डबल होणार आहे। therefore it will 2 times more difficult to pull a heavy object along the floor, जर एखाद्या माळ्यावर एखाद्या छतावर तुम्हाला ऑब्जेक्ट घेऊन जायचे, फ्रीज घेऊन जायचे, कपाट घेऊन जायचे, तर तुम्हाला डबल शक्ती लागणार आहे आणि डबल अवघड होणार आहे, 2 टाइम मोर डिफिकल्ट होणार आहे। कारण का, जर जी ची व्हॅल्यू डबल झाली तर। हा झाला आपल्या क्वेश्चन ई चा आन्सर। आणि लगेच आहे क्वेश्चन 3 च्या व्हॅल्यू 3, क्वेश्चन 3 काय म्हणतो आणि तिसऱ्या क्वेश्चनचा आन्सर सुद्धा आपल्याला एकदम व्यवस्थित देता येते। क्वेश्चन काय म्हणतो, एक्सप्लेन व्हाय द व्हॅल्यू ऑफ जी इज 0 ॲट द सेंटर ऑफ द अर्थ, जर अर्थच्या सेंटरमध्ये आपण गेलो तर तिथं जी ची व्हॅल्यू 0 का असते याचं एक्सप्लेनेशन आपल्याला द्यायचे आणि त्याचं एक्सप्लेनेशन एकदम छोट्या आन्सरमध्ये एकदम सोप्या लँग्वेजमध्ये मी इथं लिहून ठेवलं आहे। तुम्ही याचा थोडक्यात अभ्यास करा, होईल तेवढं त्याची प्रॅक्टिस करा, तुम्हाला सुद्धा या क्वेश्चनचा आन्सर जमून जाईल। ठीक आहे, तिसऱ्या क्वेश्चनचा आन्सर असा असेल। आता पूर्ण वाचून देण्यामध्ये मी वेळ देणार नाही कारण व्हिडिओला आपल्याला होईल तेवढं लहान बनवायचं। ठीक आहे, चौथा क्वेश्चन काय म्हणतो, चौथा क्वेश्चन आहे, let the period of revolution of a planet at a distance r from the star t, रिव्हॉल्यूशन डिस्टन्स काय म्हणायचंय किंवा डिस्टन्स, एक मिनिट, लेट द पिरियड ऑफ रिव्हॉल्यूशन म्हणजे पिरियड टाइम काय म्हणायचंय टी, डिस्टन्स काय म्हणायचंय आर, प्रूव्ह दॅट इफ इट वॉज ॲट द डिस्टन्स 2r फ्रॉम द स्टार इट पिरियड ऑफ रिव्हॉल्यूशन। सोपं आहे, याला फार प्रश्नामध्ये असं गोंधळून जायचं नाही। पहिला टाइम होता टी तेव्हा तेव्हा दुसरा जेव्हा डिस्टन्स आर होतं तेव्हा टी टाइम लागत गेला, जेव्हा डिस्टन्स दुप्पट झालं 2r झालं तर तेव्हा स्मॉल टी टाइम लागतो असं आपण मानलं। मग केपलरच्या लॉच्या नियमानुसार त्याला सोडवलं तेव्हा त्याची टी ची व्हॅल्यू तुम्हाला दिसते, हे सगळं स्क्रीनवर दिसतंय, तेव्हा ही टी ची व्हॅल्यू तुम्हाला वर्गमुळात 8 टाइम्स ऑफ कॅपिटल टी भेटणार आहे। याचं कॅल्क्युलेशन मी छोट्या शब्दात आणि एकदम सोप्या लँग्वेजमध्ये इथं लिहिलंय, याचा सुद्धा अभ्यास करा आणि चौथ्या प्रश्नाचं उत्तर सुद्धा तुम्हाला एकदम बेस्टपैकी सॉल्व करता येते। लगेच चलूया पाचवा क्वेश्चन। पाचवा क्वेश्चन हा पूर्ण न्यूमरिकल आहे, म्हणजे काय, पूर्ण प्रॉब्लेम्स गणित आपल्याला इथं सॉल्व करायचे आहेत। एका गणित मी आपल्या पुढे दाखवणार आहे आणि बघा पहिल्या प्रश्नाचं उत्तर इथं असेल, सोपा आहे। पाचव्यातला पहिला प्रश्न ए, त्याच्यामध्ये गिवन व्हॅल्यू मी व्यवस्थित लिहिल्यात आणि आलेल्या गिवन व्हॅल्यू जे आपले न्यूटनचे तिन्ही इक्वेशन असतील जोपर्यंत तुम्हाला ते पाठ होणार नाहीत खनखन तोपर्यंत कोणती व्हॅल्यू टाकायची
आन्सर काढायचं हे तुम्हाला समजणार नाही. त्याकरता हे प्रॉब्लेम सोडवण्याच्या आधी न्यूटनचे तिन्ही इक्वेशन खन पाठ करायचं. ठीक आहे, हे झालं 5व्यातला पहिला प्रश्न. लगेच कंटिन्यूमध्ये तुमच्या पुढे दुसरा प्रश्न सुद्धा आहे. याची स्क्रीनशॉट घ्या, वहीत लिहून घ्या, प्रॅक्टिस करा. तुम्हाला याचे आन्सर जमलेच पाहिजे, कारण हाच तुमचा पुढे जे भविष्यात तुमची पॉलिटेक्निक, इंजिनिअरिंग, 11वी 12वी, JEE, नीट जे काही येणार आहे त्याचा हा 10वीत असलेला बेस आहे. याची प्रॅक्टिस जेवढी करसाल तेवढंच तुमच्या भविष्यासाठी तुम्हाला हे खूप म्हणजे खूप महत्त्वाचं ठरणार आहे. 5व्यातला पहिला प्रश्न, दुसरा प्रश्न, आन्सर, चौथा आन्सर, 5वा आन्सर, सर्व क्वेश्चनचे आन्सर आपल्या सोप्या लँग्वेजमध्ये आणि स्टेप बाय स्टेप फॉलो करून तुम्हाला इथं लिहून दिलेले आहेत. ठीक आहे, ई झालं. पुढं मग इकडं आहे बघा, इकडं अजून F या क्वेश्चनचा आन्सर आहे आणि G क्वेश्चनचा आन्सर तुम्हाला इथं दिसतंय. एकदम सविस्तर तुम्हाला याचे आन्सर्स प्रॅक्टिस करायचे आणि तुम्हाला हे जमले पाहिजे. याच्यामध्ये कॅल्क्युलेशन मी केलंय, पण कॅल्क्युलेशन सांगण्यामध्ये, गुणाकार सोडून दाखवण्यामध्ये मी तुमचा वेळ खाणार नाही. पुढे चलूया. अशाच प्रकारचे आता आपल्याला दुसऱ्या धड्याचे सुद्धा पूर्ण स्वाध्याय मी तुम्हाला काही दिवसामध्ये तुमच्या पुढे येईल. तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओमध्ये दिलेली माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर लाईक तो बनता है बॉस. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय भारत.